शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। देवी भागवतामध्ये देवीचं स्वरूप सांगितलं। उत्पत्ती स्थिती लय करणारी ही शक्ती आहे हा विचार त्या ठिकाणी। ब्रह्मदेव सृष्टी करतात, विष्णू त्याचं रक्षण करतात, शंकर त्याचा संहार करतात। या सर्वांमध्ये शक्तीचं स्फुरण आहे, तिच्याशिवाय होत नाही। आणि म्हणून ही शक्ती सर्वत्र समाविष्ट आहे। सर्व चैतन्य स्वरूप जीवाचा आत्मा आणि विद्यारूपी देवी शुभ कार्याची बुद्धीला प्रेरणा देणारी एक शक्ती आहे। एकदा व्यास तपस्येसाठी बसले होते आणि जिथे बसले तिथे एक वृक्ष होता। वृक्षावरती एक चिमण्यांचं घरटं होतं। ती चिमणी आपल्या पिलांना आपल्या चोचीने आणलेला घास देत होते। त्यावेळेला यांच्या मनामध्ये वात्सल्य भाव प्रगट झाला। म्हणून लक्षात ठेवायचं, दृश्यावरती मन आसक्त होत असतं, कोणीही असो। म्हणून दृश्य काय पाहिजे, काय पाहावं, काय पाहू नये हे संकेत आपल्याकडे अतिशय काटेकोरपणे सांगितलेले होते की ज्याचा आता पूर्णपणे अभाव झालेला आहे। काय झाल्यानंतर काय होतं हा विचार पाहताना असं लक्षात येतं
की दृश्य पाहिल्यावरती अंतर्मनामध्ये भाव प्रगट होत असतात. त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी ही गोष्ट सांगितलेली नाहीये. वात्सल्य असलं तरी त्यात ममता आणि आसक्ती आहे. पुन्हा वात्सल्य भाव वाईट आहे का? भगवंताबद्दल वात्सल्य भाव आहे तो चांगलाच आहे, कारण त्याच्यात घात नाही आहे. मनुष्याच्या वात्सल्य भावामध्ये घात निश्चित आहे. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी तिथे सांगितलंय. असं आहे, चिंतातूर बसलेले ते सगळं पाहताना चिंतातूर होऊन ते पाहतायत. नारदांची भेट झाली. मग आत्मज्ञानाविषयी त्यांची चर्चाही झाली. ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडून कार्य या भगवती शक्तीकडनं चाललेलं आहे. सृष्टीचं सृजन ही तिची राजस शक्ती कार्य करते, तामस शक्ती संहार करते. सात्विक सृष्टीत कर्मानुसार त्याची निर्मिती होतीये. सर्व कार्य शक्तीकडून चाललेलं आहे. विशेष म्हणजे सर्वच जण त्या शक्तीच्या अधीन आहे. म्हणून तिचं ध्यानात मग्न राहा असं सांगतायत व्यास महर्षी. कल्याणाच्या आणि पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी निश्चितपणे भगवती शक्तीची उपासना हवी म्हणून लक्षात येईल आपल्याला. जगद्गुरु शंकराचार्य जरी संन्यासी असले तर संन्यासाला सुद्धा भगवती शक्तीची उपासना करायची आहे. काही जण म्हणतात आम्हाला त्याची आवश्यकता नाही, आम्ही ओंकार स्वरूपाचीच करू. परंतु एक लक्षात घेण्यासारखा महत्वाचा भाग असा आहे की ओंकारचं स्वरूप सुद्धा त्या भगवतीचंच आहे, त्या भगवतीच्या आहे. पण त्या भूमिकेने आम्ही पाहत नाही आणि म्हणून मग तिथे गोंधळ उडतो. यासाठी आता त्यांना असं वाटायला लागलं. हे घडलेलं प्रसंग त्यांनी सांगितला नारदांना व्यासांची त्यांची चर्चा झाली आणि तपस्येसाठी ते एका पर्वतावरती निघून गेलेले. व्यास महर्षी 100 वर्ष तप केलं. जगदंबा पार्वती आणि शंकराची आराधना केली. बुद्धी सर्व काळ मनुष्याजवळ आहेच आहे. सर्व जीवांच्या ठिकाणी, काहींच्या ठिकाणी अधिक प्रगल्भ आहे, काहींच्याही ते कळण्यात येत नाही. बघा, आपण एक उदाहरणच घेऊया. साखरेचे 4 कण इथे जर पडले, मुंग्या कुठून येतात? एक येते, दुसरी येते, तिसरी येते, एक रांग लागते. कोण त्यांना बोलवायला गेलं, कोण सांगायला गेलं, आणि आपण असं जावं हेही त्यांना कोण सांगणार आहे? हे सगळ्यांकडे निरनिराळ्या परीने त्यांच्या असलेल्या उपलब्ध साधनांमधून
ते सगळं व्यक्त होत असतं. आणि म्हणून बुद्धी ही भगवत प्रेममयी व्हावी, कर्म करताना ईश्वराची आज्ञा. म्हणून वेदविहित कर्म करायचं ही भावना हवी आहे. वेद ही ईश्वराचं रूप आहे. त्यासाठी कर्म तप अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने करायचं. नुसती श्रद्धाही नको आहे, तर श्रद्धेबरोबर प्रेमही हवं आहे. मग कर्मफलदाता एक पूर्ण शक्ती ईश्वराची आहे हा भाव असला पाहिजे. अशी बुद्धी प्रेरक शक्ती ही जगदंबेची आहे. ही जीवाच्या ठिकाणी, मनुष्याच्या ठिकाणी दृढ झाली पाहिजे. माझ्याकडून जे काही कार्य घडतंय ते ईश्वराच्या प्रेरणेने आहे हा भाव हवा आहे. म्हणजे अहंकार येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. यासाठी हे त्या ठिकाणी आपल्याला समजून येईल. अशा प्रकाराने ते तपस्येला गेलेले आहेत. देव दानवांचं एकदा युद्ध झालं. पद्मासन घालून भगवान विष्णू विश्रांती घेत आहेत. कंठावर धनुष्याचा प्रत्यंचा लावून, धनुष्यावर प्रत्यंचा लावून टोक त्यांनी आपल्या हनवटीखाली धरलं बाणाचं आणि विश्रांती घेत आहेत. आता विष्णूंना शोधायला निघाले सगळे. ब्रह्मदेवांना एक यज्ञ करायचा होता, विष्णूंचं मार्गदर्शन हवं होतं. कुठेही त्यांना ते सापडेना. शेवटी त्यांची भेट होते, सापडतात. आणि तिथे असं लक्षात येतं की विष्णू योग निद्रेत आहेत. आता त्यांना उठवणार कसं हा प्रश्न आला. म्हणून ब्रह्मदेवांनी कुठेही काही न घडता सुद्धा जमिनीतनं वाळवी नावाचा कीटक निर्माण केला. तो कीटक त्या बाणाला लागला. तो बाणाने तिथे ते धनुष्याचा टोकाचं इथे त्याने त्याला पोखरलं. आता त्याला भार भगवंताच्या हनवटीचा झालेला आहे. आणि एक दिवस ते टोक एकदम सटकलं आणि त्यामध्ये भगवंताच्या वरती असलेला जो भाग आहे तो त्याच्या ठिकाणी छेदन झाला. जड एका बाजूला आणि वरचा भाग एका बाजूला. डोकं उडालेलं आहे. काय करावं कळेना. शेवटी त्यांनी भगवतीची उपासना केली, देवीचं ध्यान केलं. ती भगवती म्हणजे ब्रह्मविद्या जगद्धात्री आहे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी तिने व्यापून टाकलेलं आहे. महामायेची ही उपासना स्तुती झाली आहे. तिला म्हणतायत ते सगळे ऋषी मंडळी, तू सर्वांची स्वामिनी आहेस बाई. बुद्धी, श्री, कांती, क्षमा, शांती, मेधा, धृती, स्मृती ही सगळी तुझी रूप आहेत.
ओंकार स्वरूप ही शक्ती बिंदू स्वरूपी आहे, हीच गायत्री आहे, ही व्याहृती आहे. जया विजया धात्री लज्जा कीर्ती स्पृहा आणि दया ही लक्षणं आहेत तुझे. देवांनी सामगायन केलं. ही योजना प्रत्यक्ष वेगळी होती. महामायेने सांगितलं, काळजी करू नका. प्राचीन काळापासून हयग्रीव नावाचा महाबलाढ्य दैत्य आहे. सरस्वती नदी किनारी त्यांनी निराहार होऊन तप करतोय. तो माझ्या शक्तीचा उपासक आहे. तामसी वृत्तीचं त्याचं सगळं हे उपासना चाललेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्यायचं आहे, कधीही तामस उपासना करू नये. तर काही जणांचं असतं नवरात्रात ऐकायला येतं, मी काही केलं नाही आणि मी काही पाहायला गेलो नाही, की आम्ही काहीच खात नाही. मग कोणी म्हणतं आम्ही पाणीच पित नाही, मग म्हणतं आम्ही एकदाच पाणी पितो. असल्या कठोर उपासना एक तर महत्वाची गोष्ट आहे. कलियुग आहे, अन्नमय देह आहे. देव शरीरो रक्षती धर्म, तोही धर्म सांगितला आहे. शरीराचं रक्षण करणं म्हणजे कशाचाही अतिरेक नकोय, करायचं करू नयेच असं नाही. पण हे असल्या एक लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यातली खूण सांगतो, साध्यातली साधी. कोणतीही उपासना करताना आमच्यामध्ये कुठलाही षडविकारातला एक जरी विकार जवळ असे राहिला आणि त्याने त्याचा उद्वेग होत असेल, त्या उपासना करू नये, बिलकुल करू नये. आणि मग काय म्हणायचं आम्ही, मी एवढं उपास करतोय, मी उपास करते, कोणाला काही नाही. अरे अच्छा, कोणाला असण्यासाठी तुम्ही करताय का? नाही, हे होता कामा नये. आणि मी उपासना करायची आहे, सहाय्य केलं, आनंद निश्चित आहे कुटुंबियांमधला. पण नसेल करायचं सहाय्य, पण बोलू तरी नका ना. मग एक तर करू नये. किंवा दुसरा भाग आम्हाला त्यावेळी सांगायचा, पदरचं खा, नगरचं खाऊ नका. आता म्हणी म्हणतच संपल्या. लोकांच्या लक्षात येईल असं आम्ही उपासना करायच्याच नाही, जाणूनच देता कामा नये. भगवंत अशाला सहाय्य करतो बरं का, भगवंत अशाला सहाय्य करतो. नाही तर मग सगळ्यांचेच विरोध सुरू होतात. आपण तारतम्य भावाने वागावं. उपासना करायचीच आहे, पण अतिरेक नकोय. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे, तामसी वृत्तीचं ध्यान करून यासाठी तपाचा अधिकारी कोण असतो, देव असो दानव असो, तपाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी त्याला त्यावेळेला साधना करावी लागते. भगवंताचा नियम आहे, त्याला वरही द्यावा लागतो. कर्माचा सिद्धांत आहे. अधिकार आपल्या मनावर चालत नसतो, हे लक्षात ठेवायचं. अधिकार हा आपल्या मनावर चालत नसतो. आणि म्हणून वासुदेवानंद सरस्वतींनी पत्नी गेल्यानंतर मृत्यूला परत पाठवलं. सुटकात यायचं नाही, बजावलंय त्याने. अधिकार आहे तो साधनेचा. किती तपस्या, सासू सुनाचं सारखंच भांडण, कोणाला बोलायचं,
हा प्रश्न त्यांच्या पुढे. शेवटी ते एका मंदिरात जाऊन राहिले. पण अन्नपूर्णा त्यांच्या पत्नी या योगिनी आहेत. त्या तिथे जाऊन पायरीवर बसायच्या आणि त्यांच्याकडनं योगाभ्यास शिकला. शिकवलंय त्यांनी त्यांना तिथे. का सांगतोय हे मी की येतात महात्म्यांना प्रसंग काही कमी आलेले नाहीये, कमी आलेले नाहीत. पण त्यांनी मार्ग कसा काढला हे आपण सतत पाहायचं. आणि यासाठी त्यांनी बघितलं त्यांची तपस्या चाललेली आहे. माझ्यासारख्या हयग्रीवा कडूनच मला मृत्यू व्हावा अशी त्या दैत्याची इच्छा होते. सर्वांना त्रास देऊ लागला. त्याला मारणारा कोणी नव्हता. देवी भगवतीने सांगितलं, तष्ट्याच्या मनोहर अश्वाचं मस्तक भगवंताच्या धडाला लावा, नुसतं करू नका. आता त्याचं मस्तक उडलेलं आहे, तिथे काहीतरी म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या बाजूला असा आहे बरं का, की आपलं जेनेटिक सायन्स हे अत्यंत प्रगल्भ होतं. गणपतीला हत्तीचं मुख, अमक्याचं दक्षाला अजाचं मुख, कुठली कल्पना आहे. आणि हे कसं होत होतं, हे घडत होतं म्हणून लिहिलेलं असलं असं आपण पाहत असलो तरी त्यामागे काहीतरी सायन्सच आहे की ज्याचा उपयोग आज आपल्याला कळत नाही आहे. पण आणि म्हणून त्यांनी मग सांगितलं की या ठिकाणी त्याचंच मस्तक अश्वाचं मस्तक भगवंताच्या धडाला लावावं. हयग्रीवाला पराभूत केलं. दैत्यांना याचं ज्ञान आहे. तामसी वृत्ती असली तरी ज्ञान आहे. म्हणून ते तप करतात आणि तपानी का विना ते सगळं प्राप्त करून घेतात. आपल्याला हवंय ते. माणूसच असा एकमेव आहे की त्याला सगळं इन्स्टंट पाहिजे, सगळंच इन्स्टंट पाहिजे. आता रस्त्याने येता जाता पाहावं, मधल्या सगळ्या गल्ल्या काय तळा काय सगळं पूर्ण भरलेलं. केव्हाही रात्री 10ला जा, 11ला जा, 12ला जा, खादीचा जणू लागलेलाच आहे. घरात करतात का नाही देवालाच माहिती. आता ती पद्धत बंदच होत जाणार आहे मला वाटतं. घरात करणं आणि खाणं दोन्ही गोष्टी. दैत्यांना कळलेलं आहे. दैत्य तसं करतात, तसंच तप कठोर करतात. ती दैत्य वृत्ती असते. म्हणून कठोर तप मानवानी अशा पद्धतीचं करायचं नसतं. तिथे प्रक्षोभ होतो. बुद्धी हे शक्तीचं स्वरूप आहे. विश्वविषयक सर्व हालचालीचा करता जीवनही बुद्धी आहे, तर प्रेरक शक्ती निराळी आहे. नियामक परमात्मा श्रीहरी हा सत्ताधीश आहे. चेतन पदार्थात शक्तीचा विलास प्रत्यक्ष या शक्ती रूपाने असतो. नदी म्हणजे प्रवाह आहे. बर्फाचं पाणी म्हणजे थंडपणा, अग्नीमध्ये उष्णता, जलामध्ये शीतलता. चंद्र सूर्य प्रकाशत्व या ठिकाणी शक्ती स्वरूपात गुणधर्माने या विश्वामध्ये सगळं प्रगट झालेलं आहे. परमात्मा सत्ताधीश आहे, नियामक आहे. पण बाकी सर्व देवता या सृष्टीतल्या अधिकारी देवता आहेत. म्हणून त्यांना देव म्हणत नाही, देवता म्हणतात.
गणपती पूजन जर कोणी शांतपणे ऐकलं असेल, सपरिवार गणेश देवतेला म्हणताना आवाहन करताना काय करतो? सपरिवार, तो सगळ्या परिवारासह यावा. त्या देवता देव नाहीत पण देवता असतात त्या, आणि म्हणून हे सगळं तिच्यामुळे चाललेलं आहे. परमात्मा श्रीहरी बरोबरची अधिष्ठात्री देवता आहे, आणि मग भगवान विष्णू त्या ठिकाणी हयग्रीव दैत्याच्या कडे गेलेले, युद्ध केलेलं आहे. आणि तामसी प्रवृत्तीने तो जो वाढलेला असलेला दैत्याचा, हयग्रीव दैत्याचा प्रकार होता, त्याला तामसी दृष्टीनेच विचार करून एकाला एक आणि एकाला एक करून होत नाही. बघा गंमत कशी होते. रामावतारामध्ये, रामावताराच्या वेळेला सत्वगुणी विष्णू आले, पूर्ण सत्वगुणी. रावण तामसी सत्वगुणी आहे, तामसी आहे पण सत्वगुणी आहे, म्हणून वेदशास्त्र संपन्न आहे. इतकंच नाही आहे तर रावणाने आयुर्वेदावरती पुष्कळ अभ्यास केलाय आणि संहिता आयुर्वेदाची लिहिली आहे, त्याचं नाव आहे रावण संहिता. जवळजवळ 1000 पानाचा ग्रंथ आहे तो. इतकं सूक्ष्म चिंतन रावणाने केलेले आहे, पण वृत्ती तामसी. त्याच्या वेळेला अजून 3 जण होते, पराक्रमी होते, रावणा इतकेच पराक्रमी होते, मारू शकले असते, पण ते जमलं नाही. का बरं? कार्तवीर्य अर्जुन आहे, पराक्रमी आहे, परंतु लोभी आहे. बाली आहे, पराक्रमी आहे, पण कामी आहे. आणि त्याच वेळेला असलेले परशुराम आहे, पण ते रागीट आहे. दोष प्रत्येकात होता, त्याच्यामुळे ते रावणाला मारू शकत नव्हते. म्हणून त्याला बरोबर प्रतिकार करता येईल असा विष्णूंनी अवतार धारण केला. त्याच्या बरोबर त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि तो त्याच्यामध्ये गेलेला आहे. अशा प्रकारचं हे सगळं वर्तन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं, हे लक्षात येईल. म्हणून विश्वामध्ये या शक्तीचा सर्वत्र संचार आहे. नदी, नाला, सरोवर, समुद्र हे सगळं बहुरूप आहे. असं व वेगळी नावं ओळखलं जातं, परंतु पाणी मुळात एकच आहे. तसा परमात्मा सत्य शिवस्वरूप आहे. त्याच्या एका बाजूला परमात्मा व शक्ती एका बाजूला एकरूप आहे. भांड्यातील पाण्यात दाणे तांदूळ याप्रमाणे गरम करायला लागलं की ते खालून वर वर्तुळाकार फिरत असतात, पण दाणे त्या पाण्याबाहेर पडू शकत नाही. त्याप्रमाणे विश्व पसाऱ्यामध्ये मायेचा विस्तार झाले. मायेचं आवरण विश्व पसाऱ्याबरोबर आहे. माया चक्र फिरत असतं. जीव अनेक प्रकारच्या कर्मवासनांनी उत्पन्न झालेला आहे. अनेक प्रकारच्या कर्मवासना आहेत मनुष्याच्या, आणि त्यामुळे होतंय काय, जे हाती येते त्याला गती राहते, आणि मग हे सगळं चालू राहतं. जर झोपाळ्यावर 4 माणसं बसली आणि त्यांनी जो झोका एकानीच घ्यायचा असतो, चौघांनी नाही, पण एकानी घेतलेला झोका दुसऱ्यांनी त्यावेळेला पाय मध्ये घालून थांबवला तर सगळेच
गडगडतात. तीच अवस्था इथे आहे. म्हणून सत्व रज तम गुणाची माणसं आहेत. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करतात आणि शेवटी हे चक्र चालू ठेवतात. ही सगळं करणारी महामायेची शक्ती आहे. भिन्न भिन्न स्वरूपी आहे म्हणून अनिर्वचनीय रूप तिचं आहे. शक्तीची कल्पना आणि भावना फार सूक्ष्म आहे. वस्तुमात्रातील शक्तीच्या प्रगटीकरणाशिवाय शक्तीचा विचार करणं उचित ठरत नाही. वस्तू आपल्या समोर दिसत असते, परंतु त्यातील सुप्त शक्ती कळत नाही. ही अनुभवाने समजू शकते, परंतु शक्ती ही वस्तुमात्राची हालचाल सुचवते आणि वस्तुमात्राची ही नैसर्गिक शक्ती आहे. काही कार्य करण्यासाठी अथवा उत्पादन करण्यासाठी ही हालचाल करावी लागते, ती शक्ती आहे. वस्तुमात्रातून परिवर्तन होणं ही सुप्त शक्ती आहे. त्याचा शास्त्रीय परिभाषेमध्ये कारण आणि कार्य हे नाव दिलेलं आहे. म्हणून बघा, जीवाचा जन्म कसा होतो, कोण निर्माण करतं, कुठे करतं, आपण म्हणायचं, वर्णन सगळीकडे येतं, म्हणायचंय, पण त्याचा अनुभव घेता येतो का? तो प्रत्यक्ष घ्यायचा आणि तिथे प्रगट होताना विसरून जायचं. पण हिची निर्मिती कशी होते बघा. सगळ्या बँका निघतात, ब्लड बँक ही निघते, पण ब्लड प्रोडक्शनचा कारखाना निघत नाही. देवाने ते हातात ठेवलेलं आहे. ते कुठून निर्माण होतं, कोण करतं? ब्लड बघा सगळ्या जीवात आहे. ढेकणापासून सगळ्या जीवात आहे, किडा मुंगीपासून आहे. ते नाही असं नाही आहे. यासाठी बघा, हे जे सगळं कार्य करते ती भगवती शक्ती करते, हे त्या ठिकाणी आपल्याला बघितलं पाहिजे. पुढे त्यांनी व्यासांनी एक गोष्ट सांगितली. विष्णू शेषावर पहुडले होते. अनेक वर्ष देवदानव युद्ध चाललं होतं. मधु कैटभ नावाचे 2 दैत्य निर्माण झाले. प्रचंड बलवाने शक्तीची उपासना सगळ्यांनी केली. देवी शक्तीने त्यांना वरदान दिलं, इच्छा मरणाचा वरदान दिलंय. मदोन्मत्त झालेले होते, त्रास खूप देत आहेत. विष्णू ही त्यावेळेलाही योगनिद्रित होते. त्यावेळी त्यांना काय विष्णूंना जाग कसं केलंय म्हणून त्यावेळेला म्हणतायत ते, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ही भूमिका आहे. निद्रा हे सुद्धा शक्तीचं स्वरूप आहे. बघा तुम्ही, एक गंमत आपल्याला बारकावा नित्य भोवती आपल्या हे चाललेलं आहे, प्रत्येकाच्या भोवती चाललेलं आहे. आपण काही गोष्टी करून जमतो, काम करून म्हणा, अमुक करून म्हणा जमतो. त्यावेळेला काय वाटतं, शरीराची मागणी काय येते खरी, विश्रांती घ्यावी, बरोबर आहे. आणि विश्रांती घेतल्यानंतर किंवा झोप लागल्यानंतर पुन्हा काय होतं, ते करणारं कोण आहे, आलेला थकवा गेला कसा, ही योजना आमच्याकडे काय ठेवलेली आहे. पण त्याच्या विरुद्धच वागायचं आम्ही ठरवलं असेल तर ती भगवती काय करेल, मग गोळ्या घ्यायला लावते, गोळ्या घ्यायला लागतात.
कारण आम्ही त्या निसर्गाच्या, आम्ही त्या भगवंताच्या आज्ञेच्या पलीकडे वागत असतो. काही जणांना खूप कमी निद्रा सुद्धा पुरते, पण त्यावेळेला भरण होत असतं शरीराचं. ती करणारी शक्ती एकमेव गोळ्याशिवाय येणारी झोप, ती भगवती निद्रा. तिला भगवतीचं रूप ऋषींनी दिलेलं आहे. आणि म्हणून हे स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हे त्याचं पाहिलंय, स्तुती केलेली आहे पुष्कळ. आणि त्यांनी सांगितलं, बाबा बघा तुम्ही मधु कैटभ यांनी पुष्कळ त्रास देत आहेत. अहंकारी दैत्य आहेत, दैत्य तामसी वृत्ती आहे. शेवटी विष्णू म्हणाले, ठीक आहे बघतो. आता त्यांनी विचार केला, शक्तीपेक्षा युक्तीनेच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. देवीने त्याप्रमाणे प्रेरणा दिली. वधाची योजना झालेली आहे. देवीने दैत्यांना मोहित केलेलं आहे. विष्णू म्हणाले, आम्ही तुमच्या तपावरती खुश आहोत, तेव्हा इच्छित वर मागा. त्यांनी काय वाटलं त्या दैत्यांना, तू काय देणार आम्हाला? ते म्हणाले, आम्हाला असा वर पाहिजे, आम्ही इच्छा मरणी व्हावं. मधु कैटभांनी आजूबाजूला पाहिलं तर सर्वत्र पाणी आहे, भूमी कुठेही नाही. तेव्हा जलहीन जागी मृत्यू येऊ, जलरहित जागी त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मृत्यू येऊ नये. आता आला का प्रश्न? बरं म्हणाले, विष्णूंनी सांगितलं, काही हरकत नाही. नियामक परमात्मा हे कार्य साक्षी रूपाने पाहत असतात. जलहीन जागा त्या ठिकाणी सुदर्शनाने त्यांनी प्रगट केली. विष्णूंनी त्यांना वाटलं त्यांच्याकडे काही होणार नाही, पण त्यांनी ती केली. अशा प्रकाराने त्यांनी त्यांच्या बरोबर हे सगळं प्राप्त करून घेतलेलं आहे. असं हे ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, इच्छाशक्ती सुद्धा त्यांच्या जवळ आहे. आणि त्यामुळे हे सगळं त्यांना समजू शकतं आणि ते पाहूही शकतात. अशा प्रकाराने त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग दोघांच्या मध्ये युद्ध झालं. हे युद्ध होताना आता ते तर म्हणाले, आम्हाला या जागीच पाहिजे. ठीक आहे म्हणाले. म्हणून भगवान विष्णूंनी त्या दोघांना त्या ठिकाणी आणि त्यांची निर्मिती सांगितली. भगवंत जेव्हा समाधी स्थितीत होते तेव्हा त्यांच्या कानामध्ये साठलेल्या मळामध्ये, त्याला कैटभ असं म्हणतात, मधु कैटभ, त्यातनं ते निर्माण झालेले तुझ्या डाव्या कानातल्या मळात. ही आता सांगितलेली बाब, ह्याची निर्मिती ह्याच्यात काही व्यक्त केलेली ना.
परंतु तशी झालेली होती म्हणून आता त्यांना युक्तीने मारायचं आहे. आता त्यांच्या इतकं बलवान व्हायला पाहिजे म्हणून योगमायेच्या सान्निध्याने विष्णूंनी तितकंच प्रगट रूप केलं पाण्यामध्ये आणि त्या मांडली ही भूमी इतकी मोठी घेतली आणि त्याच्यावरतीच त्यांचा वध केलेला. आणि त्यावेळेला त्यांच्या अंगातला मेद जो होता तो सगळा पडला म्हणून त्या ठिकाणी भूमीला मेदिनी म्हणू लागले. असा त्या ठिकाणी एक उत्पत्तीचा भाग सांगितलेला आहे. आणि त्या जागी सुदर्शनाने त्यांना तिथे मृत्यू आलेला. अशा प्रकाराने मधुकैटभ यांचा वध झालेला आहे. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सृष्टी शक्ती, विष्णूच्या ठिकाणी पालन शक्ती, रुद्रांच्या ठिकाणी संहार शक्ती, अशा प्रकारच्या शक्तीतनं सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आणि तेज, उष्णता हे तयार झालं. शेष आणि कुर्माच्या ठिकाणी भूधारणा शक्ती आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी चैतन्य शक्ती हे अध्यास्वरूप आहे. अग्नीच्या ठिकाणी दाहकत्व, वायूच्या ठिकाणी चलन शक्ती आहे. संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून उरत असते ही उष्णता, ही एक शक्ती आहे. मनुष्याच्या ठिकाणी स्फूर्ती, प्रेरणा, चेतना ही त्या शक्तीचं रूप आहे. आणि म्हणून बुद्धीने प्रेरणा आणि त्या शक्तीची उपासना करणं आवश्यक आहे. म्हणून ऋषींनी कुलधर्म कुलाचार नावाने या ठिकाणी आपल्याकडे व्रतस्थ राहायला किंवा त्याच्या उपासना करायला सांगितलेले आहे. नियामक परमात्म्याचं हे कार्य अखंड चाललेलं आहे. शक्तीच्या साह्याने होत आहे. प्रजोत्पत्ती होण्यासाठी ब्रह्मदेवाच्या शरीराच्या उजव्या अंगातून एक पुरुष आणि डाव्या अंगातून स्त्री निर्माण झाली. प्रजोत्पादन सुरू झालं, सृष्टीचा विस्तार झाला. अशा प्रकाराने महाशक्ती विलक्षण कार्य करीत असते. ज्ञानामुळे मन विकसित होतं आणि अनुभव वाढत असतो. अज्ञानामुळे वस्तूवरती आवरण पडतं आणि जे दिसायला पाहिजे, ज्ञान व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि जर झालं तर विक्षेप शक्ती, विपरीत ज्ञान होतं. आणि म्हणून हे विक्षेप होता कामा नये. आवरणामुळे वस्तूचं सत्यज्ञानास प्रतिबंध येतो. ही सगळी माया शक्ती आहे. यासाठी गुणातीत होणं आवश्यक आहे. गुणातीत होणं म्हणजे काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण दिक कालादित असा अनेक वेळेला शब्द वापरतो, अथर्वशीर्षातही वापरतो. परंतु याचा अर्थ असा आहे त्याच्यावरती या गुणांचा कोणताही परिणाम होत नाही. त्याच्या पलीकडे नाही आहे, काहीच नाही आहे, शून्य अवस्था आहे. मग असं का म्हटलं? ह्याचं कारण असं, कालातीत, काळाचा परिणाम होत नाही. दिगांचं बंधन राहत नाही. गुणातीत, गुणांचा संबंध राहत नाही, गुणांचा परिणाम त्यावर होत नाही. म्हणून ते शब्द आलेले आहे. मनुष्याने कर्म करत राहावं. यश आणि अपयश हे प्रारब्धाधीन असतं. त्याचा हर्ष आणि शोक करू नये. हा बोध इथे घेणं महत्वाचं आहे. शेवटी विष्णूंनी भगवतीची आराधना केली. बुद्धीने लोकांच्या हातून पातक घडत असतात. देहधारणा ज्याला ज्याला होते ते सुखदुःखाचे अधिकारी असतातच.
मला सुख नको किंवा मला दुःख नको असं काहीही म्हणता येत नाही. जे काही असतं ते आपल्या प्रारब्ध कर्मांनीच येत असतं. फक्त भगवंत काय करतो, सद्भक्ताला ते सुसह्य करून देतो. पण त्या भक्ताची परिस्थिती काय होते, सुखात तो हुरळून जातो आणि दुःखात तो अधिक हळवा होतो. ही तटस्थ भूमिका यायला आपल्याला अखंड चिंतन म्हणजे हे ऐकायला पाहिजे, आपण याचं स्मरण ठेवलं पाहिजे, आपण याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा अर्थ इथे आहे. आणि म्हणून हे सगळं स्वरूप आहे. ही दैवी शक्ती जगामध्ये बुद्धी आणि बोध रूपाने मनुष्याला जाणवत असते. देवता स्त्री रूपात सदा सुख देणारी, तसंच मनुष्याला कीर्ती कांती श्रद्धा आहे. स्त्री रूपात ती रतिरूप आहे. या परब्रह्म शक्तीची तशीच इच्छा आहे. क्रिया आणि कार्यरूपाने इच्छाशक्ती प्रगट होत असते. अशी भगवती ही अखंड शक्ती स्वरूपिणी आहे. आणि म्हणून जर काही असेल तर जगदंबेने विष्णूंना सांगितलं, ते बलवान असले तरी त्यांना मोहित करणं, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना मोहित केलेलं होतं. आणि यासाठी काही महात्मे या मधुकैटभाच्या ह्याच्यामुळे मृत्तिका हे ग्रहण करत नाहीत. किंवा मृत्तिका श्रावणीमध्ये मृत्तिका स्नान सांगितलेलं असतं, पण ते करत नाही. यासाठी नाही, यासाठी मनुष्याने महात्म्यांची सेवा करावी. निष्कपट आणि शुद्ध बुद्धीने कर्म केलं की फलस्वाद घेताना पूर्णपणे क्षय झाला पाहिजे. पाप आणि पुण्याचा क्षय झाला पाहिजे. पापाचाही क्षय पाहिजे पण पुण्याचाही पाहिजे. पुण्य शिल्लक राहिलं तर भोगायलाही यावं लागतं. सुख भोगण्यासाठी यावं लागतं. आणि यासाठी पुन्हा जन्म नाही, देह संबंध नाही, कर्म नाही. अशा वेळेला म्हणून त्यांनी सांगितलंय की ज्ञानी महात्म्यांची सेवा करीत जावं. अत्यंत प्रेमाने श्रद्धेने वागलं की पुण्याचा आणि पापाचा विनियोग होणं आवश्यक आहे. नुसतंच मी पुण्य करेन म्हणून चालत नाही आणि पापच करत राहील हेही चालत नाही. आणि यासाठी जर काही म्हणजे बघा, म्हणून एवढ्यासाठी अतिरेक कोणत्याच गोष्टीचा नको. बघा, मी चांगला आहे हे दाखवणं हा सुद्धा अतिरेक आहे. मी चांगला आहे हे दाखवणं हे सुद्धा अतिरेकी लक्षण आहे. म्हणून ते असता कामा नये. यासाठी पाप अपराध हा ईश्वर प्रेरणेने घडत असतो. पुण्य सत्कर्म त्याच्याच बुद्धीने होत असतं. यासाठी मी हा करता हे विसरलं पाहिजे. हे त्यातलं महत्त्वाचं गोष्ट आहे. आणि यासाठी या वेळेला प्रारब्ध कर्माचाही नाश होऊ शकतो. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश होय. नाशाचा अर्थ पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख हे कर्तृत्व संपून जातं. ईश्वराची कृपा समजली पाहिजे. पाप असो पुण्य असो सर्व त्याच्या बुद्धीने घडतंय. ही प्रेरणा शक्ती विलक्षण आहे. सर्वांच्या अंतर्यामी राहते.
जीवाला प्रेरणा देते, कार्य करवतो, फळही देतो. ते फळ कुटस्थ असतं, तिथे विकार नाहीत, अखंड अकिंचन स्थिती आहे. प्रारब्ध कर्माचा संबंध हा जीवाचा संबंध संपवतो. म्हणून प्रारब्ध कर्म संपलं पाहिजे बाबांनो. दुःख नका करू. यार मला सांगायला सोपं आहे, पण खरंच आहे की जितकं कमीत कमी त्याचं क्लेश होतील एवढे करून घ्यावे. एकदा का त्याच्यात काय होतं, त्या दुःखातनं पुन्हा दुःख, पुन्हा दुःख, पुन्हा दुःखच वाटायला येतं. म्हणून समर्थ म्हणतात, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीण रामा मदकंठ. सुखाचंही तेच होतं. सुख सुख म्हणताना दुःख वाट्याशी येते. यासाठी ही बुद्धी असणं आवश्यक आहे. अंतःकरणात ज्ञान वैराग्य परिपूर्ण हवंय. मनात वासना राहता कामा नये. ईश्वराबद्दल श्रद्धा आणि विश्वास हवाय. म्हणून ज्ञान काय आहे तर भक्ती आहे, पण त्याचा अभिमान नको आहे. मी हे करतो, मी भगवंताची भक्ती करतो, हा हे अभिमान नको आहे. यासाठी फलाची आकांक्षा नाही. मूळ स्वरूपी भगवत जगदंबेची कृपा संपादन करण्यासाठी काया वाचा मनाने सगळं भगवंताला समर्पण करायचं. पुन्हा गोष्टीचं आठवण करून देतो. कोणतीही गोष्ट करताना त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयतो. हा भाव पाहिजे, नुसतं म्हणायचं नाही. हे गोविंदा, तुझीच वस्तू भगवती मी तुला देते, तुलाच देतोय, तिथे होता कामा नाही दुसरं काही. हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे बाबांनो. आणि म्हणून ते स्वरूप त्या ठिकाणी हवंय. आणि याबद्दल त्या भगवतीची प्रार्थनाही तशी करता आली पाहिजे. मग व्यासांनी पुत्रप्राप्तीसाठी ते मेरू पर्वतावरती गेले. उग्र तपस्या केली. आता त्यांनी इंद्र घाबरून गेलेला आहे. पुत्रप्राप्तीसाठी शिवाची आराधना करतायत. तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल व्यासांना सांगतायत. शिवाने आशीर्वाद दिला. तुझी सर्वत्र कीर्ती पण तो पसरवेल, सत्वगुणी असेल. मग त्यांना वाग्बीज रूपी एकाक्षरी मंत्राचं पठण सांगितलं. आता पुत्र व्हायचा म्हणजे त्यांना आलं संकट. विवाह केला पाहिजे. त्या ठिकाणी ही विवाह एक शृंखला निर्माण झाली. गृहस्थाश्रमाचं पालन करावं लागेल. ते तर म्हणतात गृहस्थाश्रम हा संकटमय आहे. मग इथे काय होणार? एकीकडे सुख असेल तर एकीकडे दुःखाचा नाशही घडला पाहिजे. अशा प्रकाराने त्यांनी त्याचं चिंतन केलं. पुढे त्यांना शुकदेव नावाचा पुत्र तेजस्वी झालेला आहे. हुशार आहे. काय आहे? धृता नावाची अप्सरा त्यांना दिसली. तिला पाहून व्यासांना पाहून ती घाबरली. तिने शुकाचं रूप घेतलं आणि तिथून ती उडून गेली. पण तिला पाहून यांच्या ठिकाणी कामवासना निर्माण झाली. एक काळ असा होता की मानस संकल्प सृष्टी होती. लक्षात घ्या.
संकल्पाने होत होतं, प्रत्यक्ष संबंध नव्हते. जेव्हा रजोगुण आला स्त्रीकडे तेव्हा संबंधाचा विषय आला, तोपर्यंत नव्हताच. मग असं जर होत झालं तर तेव्हा त्यांच्या ठिकाणी ते यज्ञशाळेमध्ये ती त्या ठिकाणी तिला प्रसूत होऊन तिने यज्ञशाळेत त्या मुलाला ठेवून ती उडून गेली, नंतर निघून गेली. शुकदेव हे त्यांचं नाव आहे. मोठे तर तेजस्वी आहेत, हुशार आहेत, वेदाभ्यास केलेला आहे. असं आहे. शक्तीचं सामर्थ्य हे हालचालीतनं दिसतं, सुप्त याच्यात ती दिसत नाही. तशी शुद्ध बुद्धीने ही शक्ती भगवतीची उपासना करावी लागते. विष्णूंच्या ठिकाणी सात्विक शक्तीचा वास होता. पालन करण्याचं त्यांचं कर्म होतं. ब्रह्मदेवांच्या ठिकाणी राजस शक्तीचा वास होता, सृष्टी निर्मिती झाली. महेशाच्या ठिकाणी तामस शक्तीचा वास होता, संहाराचं सामर्थ्य प्राप्त झालं. ही शक्ती ब्रह्मांड उत्पन्न करणारी, रक्षण करणारी, स्वेच्छेने संसार करीत असते. जगदंबा शक्तीच्या साह्याने करत असते. जीवाला कल्याणकारी शक्ती ही आराधना करायची आहे. यासाठी माया मोहात गेलेल्यांना त्याचं ज्ञान होत नाही. ते फक्त कर्म करतात, उदरभरणनो साठीच फक्त कर्म करत असतात. यासाठी हा विचार करणं आवश्यक आहे. मनुष्याच्या ठिकाणी मनोरथ पूर्ण करणारी ज्ञानशक्ती असते. तिचं सगुण आणि निर्गुण असे स्वरूप आहे. विष्णू, ब्रह्मा, शंकर यांची आराधना करीत असतात. त्यापैकी महाविद्या, महामाया ही बुद्धिवंतांचीच, बुद्धिवंतांनी तिची सेवा केली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. असं आहे, सृष्टीमध्ये या भगवती शक्तीशिवाय क्रांती, उत्क्रांती, परिवर्तन काहीही घडत नाही. या ठिकाणी शक्तीला प्राधान्य असतं. सर्व वृत्ती चेतन शक्ती क्षेत्रातून निघून जातात, परंतु चित शक्ती तेवढी शिल्लकच राहत असते. आणि म्हणून देह जरी पडला तरी चैतन्य शक्ती अव्यक्त रूपाने देहाला टाकून निघून जाते. देहाला टाकून निघून जाते आणि म्हणून ती महाशून्य अवस्था म्हणतात. परमेश्वराच्या सर्व व्यापी अविभाज्य स्थितीला चित्शक्ती म्हणतात. दुसऱ्या शब्दात विमर्शन शक्ती असंही म्हणतात. म्हणून या देवी भगवतीची 3 रूप आहेत: ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती. सर्व शक्तीच्या आश्रयाने मनुष्याला राहावं लागतंच. या 3 शक्ती आवश्यक आहे. इच्छा असली की जी इच्छा आहे त्याच्याबद्दल ज्ञानपूर्ती, पूर्तता करण्यासाठी ज्ञान हवं आहे. ज्ञान आहे, इच्छा झालेली आहे, ज्ञानही झालेलं आहे, पण प्रत्यक्ष त्याला कर्म केल्याशिवाय पूर्तताच नाही आहे. कर्मही तसंच घडलं पाहिजे पुन्हा, नाही तर काय उपयोग आहे. हा बोध तिथे आहे. मला एक समजा
वस्तू घ्यायची आहे, वाणी सामान घ्यायचं आहे. उदाहरण, वाणी सामान घ्यायचं आहे तर कुठे मिळतं ह्याचं ज्ञान पाहिजे ना. सोनाराच्या दुकानात वाणी सामान मागून चालणार आहे का? म्हणजे ज्ञान आवश्यक आहे. आणि ते कळलंय मला कुठे मिळतंय, इच्छाही झालेली आहे, पण मी काहीच केलं नाही, क्रिया नाही, तो उपयोग आहे का? म्हणून ही भगवती शक्ती तीन रूपांनीच प्रगट होत असते. म्हणून तिथे वटरूपी बालकाची विश्वनिर्मिती इच्छा तीच सांगितली, ती इच्छाशक्ती आहे. ही जाणून घेणारी ज्ञानशक्ती, अमुक प्रकार ती हवी आहे, कल्पना हवी आहे, घडण्यासाठी क्रियाशक्ती हवी आहे. मायेमुळे तिचं स्वरूप दृग्गोचर होतं. शक्तीच्या उत्पत्तीची मायाशक्ती आहे. या स्वरूपात चेतन करणारी, कर्म करणारी मायाशक्ती 5 रूपांनी प्रगट होते. ती कोणती आहेत तिची 5 रूप? तर एक आहे स्वातंत्र्य, ती म्हणजे आनंद शक्ती आहे. स्वसंवेद्य आत्मरूपा जो आहे ना, तो आहे तो आनंद स्वरूप. स्वातंत्र्याचं प्रगटीकरण होणं म्हणजे इच्छाशक्ती आहे. स्पर्शाशिवाय जाणून घेणं ही ज्ञानशक्ती आहे. सर्व आकार उत्पन्न करणारी जी शक्ती असते ती क्रियाशक्ती आहे. प्रकाश रूपतांगे चित्शक्ती आहे. अशा प्रकाराने हे सगळं स्वरूप आहे. यासाठी शक्तीची उपासना सदैव करावी. मुमुक्षु लोक इंद्रपदाची अपेक्षा न करता ब्रह्मपद प्राप्त करून घेतात. इंद्रादी लोकसुख हे तुच्छ मानतात. स्त्री संघापासून दूर राहतात. यासाठी व्यवहारात लक्षात ठेवायचंय, पर स्त्री वा पुरुषांनी एकांतात राहू नये. महात्म्यांची ही अवस्था आहे. तर सामान्य माणसाची काय स्थिती होईल याचं चिंतन करावं. अशा प्रकाराने ब्रह्म सांगतायत एका पाठोपाठ एक ही भगवती काय करते. बृहस्पती होते, देवांचे गुरु आहेत. त्यांची पत्नी तारा म्हणून होती. ती फार रूपवती होती, विलक्षण रूपवती आहे, लावण्यवती आहे. ती एकदा चंद्राच्या घरी गेली असताना दोघंही कामविवहल झाले आणि ती तारा चंद्राकडे राहू लागले. गुरु बृहस्पती चंद्राला अनेक वेळा म्हणाले, माझ्या पत्नीला परत पाठव. त्याने ऐकलं नाही. तिच्या इच्छेने ती इथे आलेली आहे, ती इथे राहील. तिला जेव्हा वाटेल ती वेळा परत येईल. परंतु चंद्र म्हणाला, रजोदर्शनाने स्त्रीचा आणि दैनिक नित्य कर्माने मनुष्याचा दोष नाहीसा होत असतो, धर्मशास्त्र सांगतं. तेव्हा तुम्ही असं काही करू नका. आणि बृहस्पतीला त्यांनी परत पाठवलं. मग इंद्राने जाऊन सांगितलं, मध्यस्थी केली, बृहस्पतींची पत्नी परत पाठवा. तरी त्यांनी ऐकलं नाही. ते बघ म्हणाले, अहम मन्यतेने निंद्य कर्म करू लागलं तर अन्य जनही तसेच करतील, धर्मक्षय होईल. हे तुझं वागणं योग्य नाही. दोघांच्या पुढे युद्धाचा प्रसंग झाला. शेवटी ब्रह्मदेवांनी मध्यस्थी केली आणि त्या तारेला बृहस्पतींकडे पाठवलं. पण त्याच वेळेला ती गर्भवती होती. तिला पुत्र झालाय, तो तेजस्वी आहे.
आता दोघंही भांडू लागले, इंद्र आणि बृहस्पती, हा मुलगा माझाच आहे. युद्धाचा प्रसंग पुन्हा निर्माण झाला. शेवटी ब्रह्मदेवांनी विचारलं, बाई हा पुत्र कोणाचा? तिने चंद्राचा सांगितलं. तेव्हा बृहस्पतीने चंद्राला तिचा पुत्र दिला व संग्राम होण्याचं टाळलं. चंद्रपुत्राला घेऊन आला, त्याचं नाव त्याने बुध असं ठेवलेलं आहे. या ठिकाणी अर्थ आध्यात्मिक आहे. देवताच असं करू लागल्या तर सामान्य माणसं करणार नाहीत का? आज काडीचा सुद्धा संबंध नसलेले भगवंताविषयी कुठे त्या भगवंताला नेऊन ठेवतात हे आपण बघतोय. अर्थ आहे याच्या पाठीमागे. बृहस्पती म्हणजे ब्रह्मस्थिती आहे, सत्यरूप आहे. तारा ही विद्यारूपिणी आहे. चंद्राचा प्रवेश इथे होतो, याचा अर्थ चंद्राचं मनुष्याच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी स्थान म्हणून आहे. मनुष्याला आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञानाशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही, तर टिकतही नाही. त्यामुळे जगात सर्वसाधारणपणे आत्मज्ञान न होता सिद्धीचे जे अपेक्षा करतात, परंतु परब्रह्म हे ज्ञान करून द्यावं म्हणून जेव्हा इच्छा करतात त्यावेळेला मनामध्ये काम क्रोध रूपी दैत्य निर्माण होतात. तारा ही तारक विद्या आहे, ती मनात राहत नाही, म्हणून बुधरूपी हा प्रवृत्ती पुत्र बनतो. याचा अर्थ बृहस्पती परब्रह्म, तारा तारक विद्या, मनुष्याला मार्गदर्शक ठरणारी चंद्रची मनशक्ती, आणि याचा संघाचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. हा अर्थ इथे आपल्याला पाहता येतो. मग शौनकादी ऋषींनी पुरुरव्याची उत्पत्ती विचारली. या बुधाने मनामध्ये असताना त्या ठिकाणी सुद्युम्नचे इला झालेला पाहिलेला. इलाचा आणि बुधाचा संबंध आला, त्यातनं पुरुरवाची उत्पत्ती झालेली आहे. अशा प्रकाराने त्यांनी ती सगळी गोष्ट इथे सांगितलेली आहे. याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की त्यावेळेला सुद्धा जगदंबेची प्रार्थना सर्वांनी केलेली आहे, आणि म्हणून त्या इलाचा पुन्हा सुद्युम्न होऊन त्यांनी त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. अशा प्रकाराने परिवर्तन होऊ शकतं. ही इच्छाशक्ती रूप असून कार्य तत्पर आहे. तो बुधाचा पुत्र जो होता तो पुरुरवा होता. त्यांनी सदैव धर्माचरणी राहिले, राज्य उत्तम केलं. एक दिवस त्याने उर्वशीला पाहिलं, तिच्या अधीन तो झाला. त्यांनी तिला अटी घातल्या, तिने अटी घातल्या, माझे 2 मेंढे आहेत, त्यांचं रक्षण केलं पाहिजे, आणि मी केवळ धृत पिऊनच राहीन, मला का विचारायचं नाही, आणि कामाशिवाय इतर वेळेला विवस्त्र तुला पाहणार नाही. जर तू तसा दिसलास तर मी त्यावेळेला त्याग करून निघून जाईल. अशा प्रकारे अटी घातलेल्या आहेत. मनुष्य मोहात गुरफटला की धर्म कर्म याचा त्याग घडत जातो. दयनीय स्थिती होते. अनेक वर्ष तो उर्वशीच्या एकांतात राहिला. इंद्राने बोलवलं पण ती जायला तयार नाही. मग आता काय करायचं? त्याला मेंढ्यांची गोष्ट कळली. एका गंधर्वाकरवी तो मेंढा त्याने पळवला. तो ओरडायला लागला. त्यावेळेला हे 2 जण कामात होते. तो तसाच पळत सुटला. हे त्यांनी पाहिलं विवस्त्र असलेला, आणि तिने त्याग करून ती निघून गेलेली आहे. अटी मोडल्या म्हणून निघून गेलेली आहे. अशा प्रकाराने
पुरुरव्याला दुःख झालेले आहे, तेव्हा मनुष्याने स्वैराचरणी तामसी शक्तीवर कधीही प्रेम करू नये. उर्वशीचा स्मरणामध्ये राजा दुःख करीत राहिला. ममात्मनात विषय भोग ठेवू नये. स्त्री मोहानी सर्व ज्ञान शक्ती पुरुरव्याची नष्ट झालेली होती. माया मोहानी मनुष्य हा दुःखाच्या सागरात राहतो. यासाठी त्यांनी यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. अशा प्रकाराने हे सगळं त्यांनी सांगितलं. मग शुकदेवांचा जन्म झाला. त्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून त्यांना जनकाकडे पाठवलेलं आहे. वास्तविक शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, असं ज्यांचं वर्णन असे आहे. पण देवी भागवतामध्ये शुकदेवांचा जनक राजाकडलं कार्य बघून त्यांचा विवाह झाला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं तो काही प्रत्येक काळात ह्या गोष्टी घडलेल्या असल्यामुळे एका कल्पानंतर ही गोष्ट घडली असावी असा समन्वय साधकांनी साधावा, अशा पद्धतीने विचार सांगतो. मग आता पुढे जे काही सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी उद्याला बघू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. अंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.